या कांद्याची जर आपण पावडर बनवली किंवा कांद्याचे चिप्स सुद्धा तयार केले जातात. तर त्याची जर युरोपियन कंट्रीमध्ये आज ती जी कांदा पावडर आहे त्या ठिकाणी ती 250 ते 300 रुपये किलो आहे. जनरली पारंपरिक शेतकरी शेती करतात की जे अशी काही गाव आहेत की समजा एखाद्याने सोयाबीन पिकाची समजा पेरणी किंवा लागवड केली तर सगळे शेतकरी त्याच पारंपरिक पिकाची लागवड करतात. या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना शेती त्याच्याच बरोबर शेतीपूरक आधुनिक जे काही जोडधंदे आहेत जसं कुक्कुटपालन झालं, शेळी पालन असेल किंवा तुमचं आळंबी ज्याला आपण मशरूम व्यवस्थापन म्हणतो. द सोशल बफर पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत माननीय बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी येथे. आज आपण गप्पा मारूयात श्री ऋषिकेश पुजारी सर यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे आमच्या द सोशल बफर पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू. सर मला सांगा, तुम्ही बापूसाहेब गावडे विद्यालयामध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता, तर विद्यार्थ्यांनी किंवा तरुण वर्गाने आधुनिक शेती कशा स्वरूपात करावी? आमच्याकडे इयत्ता 11वी आणि 12वी सायन्स याच्यासाठी पीकशास्त्र ज्याला आपण क्रॉप सायन्स असं म्हणतो हा विषय शिकवला जातो. तर ह्या विषय शिकवत असताना मुलांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक शेतीमध्ये जे आधुनिक शेती कशी करायची याविषयी जास्त प्रात्यक्षिकावर भर असतो. आणि दुसरा एक असा फायदा ह्या विषयाचा आहे की इयत्ता 12वी सायन्स नंतर जर विद्यार्थ्यांना BSc ॲग्री किंवा कृषी शिक्षणामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या पदव्या आहेत त्यासाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या विषय जर त्या विद्यार्थ्याला असेल तर त्याचे मेरिट लागताना ऍग्रिकल्चर साठी 20% त्याच्या मेरिट मध्ये गुण वाढ होते. तर हा एक फायदा आहे. आणि जनरली मुलांना याच्यामध्ये आधुनिक शेती कशी करावी तर आपण इतर क्षेत्रामध्ये पाहतो किंवा शेतकरी आपल्या आजूबाजूला आपण पाहतो खेड्यागावामध्ये की जनरली पारंपरिक शेतकरी शेती करतात की जे अशी काही गाव आहेत की समजा एखाद्याने सोयाबीन पिकाची समजा पेरणी किंवा लागवड केली तर सगळे शेतकरी त्याच पारंपरिक पिकाची लागवड करतात. या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना शेती त्याच्याच बरोबर शेतीपूरक आधुनिक जे काही जोडधंदे आहेत जसं कुक्कुटपालन झालं, शेळी पालन असेल किंवा तुमचं आळंबी ज्याला आपण मशरूम व्यवस्थापन म्हणतो, असे विविध प्रकारचे त्याच्यामध्ये नर्सरी व्यवस्थापन असेल, आपण त्याला रोपवाटिका म्हणतो. किंवा आमच्याकडे आता विद्यालयामध्ये शेडनेट आम्ही 4 लाख रुपये किमतीचं बनवलेलं आहे. त्या शेडनेट मध्ये आधुनिकता म्हणजे काय तर त्या ठिकाणी सगळं त्याचं ते शेडनेटचं जे काही तापमान असेल, आर्द्रता असेल तर ते सगळं विविध उपकरणांच्या साहाय्याने मेंटेन केलं जातं. म्हणजे पिकांना समजा एखादं पीक आहे त्याला जर समजा त्याच्या वाढीच्या काळामध्ये समजा 32% आर्द्रतेची आवश्यकता असेल, त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, तर ती आर्द्रता किंवा त्याला मानवणारं टेम्परेचर तापमान हे आम्ही कृत्रिमरित्या त्या ठिकाणी अरेंज करतो आणि त्याच्यामुळे पिकाची वाढ एकदम जोमदार होते आणि कुठलीही रोगराई वगैरे असं काही नाही. सर 11वी 12वीला कृषी विषय शिकवताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात? आता कृषी विषय शिकवताना अडचणी अशा फारशा येत नाहीत, कारण आता हा आमचे विद्यालय ग्रामीण भागामध्ये आहे आणि जो विद्यार्थी आमच्याकडे पीकशास्त्र किंवा क्रॉप सायन्स साठी ऍडमिशन घेतो त्याला जनरल जी काही शेतीविषयी माहिती असते, कारण तो घरी पाहत असतो आई वडील शेती करताना, त्याला जनरल माहिती सगळी असते. फक्त आधुनिक शेती कशी करावी याविषयी त्याला कल्पना नसते. जसं आधुनिक शेती म्हणजे काय की समजा आपण जनरली पाट पाण्याने पिकांना पाणी देतो, परंतु आमच्याकडे या ठिकाणी आम्ही सगळे झाडं असतील किंवा काही पिकांची लागवड केलेली आहे तर ते आम्ही सूक्ष्म सिंचन प्रणाली म्हणजे आपण त्याला ठिबक सिंचन म्हणतो, तर हे सुद्धा आधुनिक शेती आहे. अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी त्या विद्यार्थ्यांना माहित नसतात. तर या अभ्यासक्रमाच्या द्वारे आम्ही तेच विद्यार्थ्यांना आधुनिक शेती कशी करता येईल, वेगवेगळं तंत्रज्ञान कसं आहे याविषयी आम्ही 2 वर्ष पूर्ण त्याच्यावर भर देतो अभ्यासक्रमामध्ये. ओके सर, तुम्ही तुमच्या कृषी विषयक अभ्यासामध्ये प्रॅक्टिकल कशा प्रकारचं असतं? आता आमचं प्रॅक्टिकलचा जर आपण विचार केला तर 11वी आणि 12वीचं प्रॅक्टिकलचं आठवड्याचं शेड्यूल आमचं ठरलेलं असतं. आठवड्यातून आमचे एका वर्गाचे साधारण 4 तास हे प्रॅक्टिकल प्रत्यक्ष शेतावर. आता आमच्या शाळेचा आवारामध्येच आम्ही एक परसबाग तयार केलेली आहे. तर त्या परसबागेमध्ये आम्ही काय करतो की विद्यार्थ्यांचे असे बॅचेस केलेले आहेत. जसे आपले प्रात्यक्षिकासाठी किंवा प्रॅक्टिकलसाठी 20-25 जणांची बॅच असते, तसं बॅचेस प्रत्येक त्यांचं दिलेल्या वेळापत्रकानुसार ते त्या ठिकाणी जातात आणि तिथलं समजा एखादी नवीन पिकाची लागवड करायची असते ते आपण 5-5, 10-10 विद्यार्थ्यांचा गट करतो. मग ते शेताची मशागत करण्यापासून, मशागत म्हणजे मग नांगरणी
पेरणी असेल, हा. त्याची दसणी असेल, ओके. किंवा एखाद्या पिकासाठी आपल्याला लागवडीसाठी बेड तयार करायचे असतील, तर हे सगळं त्या विद्यार्थी गटामार्फतच केलं जातं. अच्छा. त्याच्यानंतर जे काही पीक व्यवस्थापन आपण म्हणतोय, की पीक एखादा आपण पेरणी करून त्याची उगवण झाली, मग त्याला खतं देणे. आमच्याकडे आम्ही सगळं सेंद्रिय पद्धतीची खतं देतो. आमच्याकडे गांडूळ खताचं बेड आहे. त्याच्यानंतर शाळेतला जो काही ओला किंवा सुका कचरा असेल त्याच्यावर प्रक्रिया करून सुद्धा आम्ही खत तयार करू आणि तेच खत आम्ही या पिकांना देतो. मग हे लागवडीचं तंत्रज्ञान असेल, त्याच्यानंतर कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, हे सगळे कामं विद्यार्थ्यांच्या गटामार्फत केली जातात. अगदी म्हणजे आंतरमशागतीची जी कामं असतात, जसं तणाचं नियंत्रण करणे, खुरपणी करणे, ही कामं सुद्धा विद्यार्थी गटामार्फत त्यांना दिलेल्या वेळेमध्ये न सांगता ते अचूक रीतीने करतात. आणि ऍक्च्युअल फील्ड मध्ये जाऊन ते काम केली जातात. ऍक्च्युअली फील्ड मध्ये जाऊन ते स्वतः काम करतात आणि त्याच वेळी शिक्षक म्हणून मीही उपस्थित असतो. तर त्यामध्ये काय नवीन नवीन गोष्ट असेल तर त्यावेळी मुलांना सांगून दिली की ते पुढच्या वेळी बरोबर काम करतात. म्हणजे तुम्हालाही विद्यार्थ्यांसोबत शेती व्यवसाय शिकवताना, शेती विषय शिकवताना स्वतः काम करावं लागत असेल. हो, काम करावं लागतं. म्हणजे जनरल शेतामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी नाही का त्यांच्या बरोबरच थांबावं लागतं. प्रत्यक्षात वगैरे काय नाही. समजा खुरपणी कशी करायची हे सुद्धा असं कधी होतं की ते सुद्धा कौशल्यच आहे, ते सुद्धा त्यांना दाखवावं लागतं. किंवा एखादं तण उगवलंय, मग ते आपण उपटलं पाहिजे, किंवा ते तण आहे की ते पीक आहे किंवा दुसरी एखादी औषधी वनस्पती आहे, हे पण त्यांना वेळोवेळी समजून द्यावं लागतं. ओके ओके. सर, आणखीन जास्त आधुनिक शेती कशा प्रकारे असावी असे तुम्हाला वाटते? आता शेतीमध्ये आधुनिक शेती म्हणजे ऍक्च्युली ही काही फारच नवीन संकल्पना अशातला भाग नाहीये. शेतकरी काही शेतकरी असे आहेत की ते स्वतः आधुनिकतेकडे आता वाटचाल करत आहेत. पण आपण जर टेक्निकल ऍग्रिकल्चर किंवा तंत्रशुद्ध शेती जर म्हटली तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही आधुनिक शेतीच्या संकल्पना आहेत, जसं की सूक्ष्म सिंचन असेल, त्याला आपण ठिबक सिंचन म्हणतो. मग हे सूक्ष्म सिंचनाच्या सुद्धा 2-3 पद्धती आहेत, जसं आपण स्प्रिंकलर इरिगेशन असेल, ठिबक सिंचनामध्ये इनलाईन ऑनलाईन ठिबक सिंचन असेल, तर याचा सुद्धा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. मग या सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर केल्यामुळे काय होतं, तर पिकाला जेवढं पाण्याची आवश्यकता आहे, गरजेपुरतच पाणी तेवढंच त्या पिकांना मिळतं. त्याच्यानंतर दुसरं मगाशी मी सांगितलंय की जसं आपला जो पारंपरिक शेती आहे किंवा पारंपरिक शेती म्हणजे की पूर्वीपासून एकच पीक घेणं, जे माझ्या भागामध्ये पीक आहे त्याचीच इतर शेतकऱ्यांनी शेजारच्यांनी पाहून त्याचीच लागवड करणं, तर त्याच्यामध्ये पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे. तर काही शेतकरी असे आहेत की ते स्वतःचा माल शेतामध्ये तर पिकवतात आणि तो माल एक्सपोर्ट सुद्धा स्वतः केला जातो. मग तो एखादा माल एक्सपोर्ट करायचा आहे किंवा आपल्याला दुसऱ्या देशामध्ये निर्यात करायची असेल तर त्या देशाचे मानके ठरलेले असतात, त्याचे काही क्वारंटाईन मेजर्स असतात. तर ते अगदी सोपं, त्याचं म्हणजे एवढं काही अवघड नाही. म्हणजे शेतकरी स्वतःही त्याचा माल दिलेल्या शेड्यूल नुसार त्या देशाच्या याच्यानुसार तो निर्यात करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, समजा आता आमच्या भागामध्ये कांदा हे मुख्य पीक मानलं जातं. आता कांदा जर आपण आजकालचा विचार केला तर 30 ते 40 रुपये किलोने कांदा आपण या ठिकाणी विकतो. पण कांद्याची जी प्रक्रिया जर आपण केली, म्हणजे कांद्याचं मी एक्झाम्पल देतोय, असं तुम्ही प्रत्येक भाजीपाला पिकाची प्रक्रिया उद्योग सुरू करू शकता. या कांद्याची जर आपण पावडर बनवली किंवा कांद्याचे चिप्स सुद्धा तयार केले जातात, तर त्याची जर युरोपियन कंट्रीमध्ये आज ती जी कांदा पावडर आहे त्या ठिकाणी ती 250 ते 300 रुपये किलो आहे. मग तो शेतकरी स्वतः तो प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतो. तर असे अनेक विविध प्रकारचे आधुनिकता आहेत. ते चिप्स पण बनवू शकतो, चिप्स बनवून तो स्वतः इंडियन मार्केटमध्ये म्हणा किंवा एक्सपोर्टही करू शकतो. अशा प्रकारे आधुनिकता हे आहे. आणि शेतीपूरक उद्योगामध्ये मग कुक्कुट पालन आहे, तुमचं रेशीम उद्योग आहे, त्याच्यानंतर शेळी पालन आहे, असे विविध प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय सुद्धा शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. म्हणजे पारंपरिक शेतीकडनं मग आपण हळूहळू आधुनिकतेकडे वाटचाल करू शकतो. नक्कीच सर, खूप छान. सर, तुम्ही आमच्या सोशल बफर चॅनल मध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. नमस्कार, मी ऋषिकेश तबाजी पुजारी. आपण मला पाहत आहात द सोशल बफर चॅनलवर. द सोशल बफर चॅनलला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा.